हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी. तर आज 10:30 वाजता शॉप ओपन केलेलं आहे आणि तुम्हाला मला दाखवायचं आहे एक सरप्राईज नाही, एक गंमत. कॅप्स रेडी आहेत. टोटल 11 कॅप्सची मला ऑर्डर होती. ह्याचा एक शॉर्ट पण येणार आहे. त्यांना असं ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग हवं होतं, म्हणजे रँडम कलरफुल कलर ओतल्यासारखं दिसलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. सो ते आम्ही वाळवायला ठेवल्यात. एक एक कॅप मी तुम्हाला आता दाखवेन. का शॉर्टमध्ये एक एक कॅप मी टाकणार आहे आणि ते कॅप पेंटिंगवर हा सगळा पसारा घालून ठेवला आहे. आता ही पण मी आवरती आहे. ही लास्ट कॅप माझी राहिली आहे, ही मी आता करून टाकते फिनिश. आज द्यायचं आहे आणि मी आज एक मस्त गोष्ट आणली डब्यामध्ये खायला. एकच मिनटं. मी मस्त हेल्दी गोष्ट आणली टिफिनमध्ये खायला. स्प्राउट्स आणलेत मस्त, गरम गरम आहेत आणि छान. सो आता ते पण खाऊन घेणार आहे. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तसं अभिषेकचं चाललं होतं की आमच्याकडे ना एक पाण्याची बाटली आहे, म्हणजे आम्ही शॉपमध्ये पाणी कशात स्टोअर करतो तुम्हाला दाखवते. ह्यामध्ये आम्ही पाणी स्टोअर करतो, ठीक आहे. तर अभिषेकचं म्हणणं होतं की हे ओतताना खूप प्रॉब्लेम येतो, म्हणून त्यांनी हे असं काहीतरी आणलं आहे. हे असं पुश करायचं आहे आणि इथनं पाणी येतं बाहेर. आता बघू हे कसं आहे ते, मी तर वापरून नाही पाहिलं आहे. लेट्स सी. आपण आधी पाण्याची बाटली धुवून घेऊया. आता ते पाणी कसं पडणार आहे बघूया. मी तर कधी ते ट्राय नाही केलं, आता आज करते. आपल्याला आता खाली मांडी घालून बसावंच लागणार काढण्यासाठी. आता कसं ऑपरेट करायचं आहे. भाई काहीच पाणी येत नाही, हापशासारखं आहे. चांगलं आहे पण याला जाम ताकद लावावी लागते आणि ते कोणतरी एक धरणार पाहिजे बाटली आणि सगळं खालीच सांडतंय. खालीच पाणी जास्त सांडलंय. फास्ट थोडं यायला पाहिजे. जास्त सांडलंय, अवघड आहे. याच्यासाठी ॲक्च्युली ती ब्लू कलरची मोठी बिस्लेरीची बाटली मिळते ना, ती पाहिजे. हे कामाचं नाही आहे आणि असं होय छोटं आहे तोंड. तर मी तुम्हाला म्हणले होते मला 11 कॅप्सची ऑर्डर होती, तर त्या माझ्या 11च्या 11 कॅप्स पूर्ण झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला एक एक आता घालून दाखवते. म्हणजे 3-4 डिझाईन्स घेतल्या आहेत, वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, वेगवेगळ्या कॅप्सवरती असं केलेलं आहे. आणि त्यांना असं जस्ट रंगीबेरंगी कॅप्सवरती कलर पडल्यावरती कसं दिसतील, ड्रॉप्स पडल्यावर कलर पडल्यावर कशी रंगीबेरंगी कॅप दिसेल, तशा कॅप्स त्या काकूंना हव्या होत्या. सो मी तशा केलेल्या आहेत. आपण बघूया. सगळं कलरचा पसारा घातलाय मी, तुम्हाला आता आवरायचा आहे. एक मिनिट, क्लिप मिळून त्या बशा नाही. अशी केली आहे. तू कुठली बाजू पुढे करू शकता. खूप वाटते, एकदम छान वाटते. ही झाली पहिली. स्के बाउंड त्याच टाईपमध्ये सेम दुसरी आहे ही वाली. ही दुसरी आहे. ही पण सेम टाईपमध्ये. हाच पॅटर्न त्याला मोस्टली हवा होता जास्त करून. कलरफुल दिसेल असं. ही तिसरी ही चौथी. हा पण सेम पॅटर्न आहे, थोडा ह्याच्यामध्ये वेगवेगळे शेप्स आहेत. ही पण सेम आहे. ही थोडीशी याच्यात वेगळं केलं मी, डिझाईन टाकल्या त्याच्यात थोड्या. कसं वाटतंय त्या अशा डिझाईन्स टाकल्या कलर कलरच्या. हा पण थोडा तोच पॅटर्न आहे. ह्याच्यात पण थोड्या डिझाईन्स टाकल्यात. त्यानंतर ही बाई त्याच्यात थोड्या वेगळ्या टाकल्यात, मोठ्या मोठ्या टाकल्यात. असे गोल इकडे असं भरलेलं डिंग याचं याच्यात टाकलंय. आणि त्यानंतर ही रँडम जस्ट कलर मारलाय टॅपला आणि पल मेटॅलिक कलर ह्याला डॉट्स दिलेत मध्ये. आणि लास्ट दोन पण अगेन कलरफुल दिस टाईप. आणि लास्ट पण कलरफुल आहे, फक्त लास्टमध्ये थोडासा एक चेंज आहे. इथे एका साईडला मी गोळे काढले, इथे तुम्हाला दिसते. इथे जस्ट गोळे काढलेत. अशा 11 कॅप्स माझ्या बनवून झाल्यात. तर त्यांना आज द्यायच्या होत्या त्या कॅप्स, तर त्या काकू येतील आज संध्याकाळी घ्यायला. आणि आता कॅप्सचं तर झालं, आता माझी रुखवताची ऑर्डर आहे. सो रुखवताचं काम करायला मला घ्यायचं आहे. तर कॅप्स तुम्ही बघितल्या असतील. अरे यार शिट, कलरमध्ये गेला प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला कॅप्स कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
कलरचा पसारा मी या टेबलवर घातला आहे. जो मला हा सगळा पसारा आता आवरायचा आहे. एक छोटा मुलगा आलेला आत्ता आपल्याकडे. त्याला OHP शीट हवी होती. तो मला लॅमिनेशन शीट विचारत होता. शेवटी मी त्याला विचारलं, म्हटलं ना की बाळा तुला काय हवं आहे, तुला OHP शीट हवी आहे का. तू म्हणला हां OHP शीट. हां. काय करतोस वेदू. मी कटिंग करतोय. कटिंग करिंग तू. हा कटिंग करीन. वाव. आमच्या इथली लाईट गेली आहे. तळेगावातली नाही, यशवंतनगर मधली लाईट गेली आहे. वेदू कधी कधी फार माझ्या मनातलं बोलतो. लाईट नाही आला, लाईट मध्ये कटिंग करतो. आधी हुशार ते करा, ते खराब नको करूस. बा इथं कसं करून दे ना मला. उलटा दिसतो मग मी बॅगाशी उलट पकडतो. ते सगळं बघ किती मस्त चमकता. लाईट कमाई त्याला तुझी लाईट कमाई. एवढे फास्ट कटिंग कोण करतं. आपण सगळं कट केलं तू. मी हा बॉल कट करतो. व्हेरी सिम्पल. तुला हेल्पिंगला कोणीच नाही का. असतात ना सासूबाई बाहेर येतात. जरा नवीन चप्पल घेतली. चोरली. कोणाची जायची. वाव. ओ फुल बनवतो. 30 एप्रिलला असतो. 1 एप्रिलला फुल करतो. सत्य कशाबद्दल सत्य आहे पण. तू बोलले बघ 1 एप्रिलला हे करतात, एप्रिल फुल करतात. हां तेच त्याच्यावरच. हाय. हॅलो. काय हॅलो. छान. खूप दिवसांनी भेटलास. काय फालतू विचारतोय. हा अथर्व झेंड माझा स्कूल फ्रेंड 10th पर्यंतचा. आणि आम्ही अजून आता शाळा सोडून आम्हाला जवळजवळ किती वर्ष झाली. 14-15 वर्ष झाली. तरी आम्ही 2014चा पास आउट होतो. 11 वर्ष झाली. पण तरी आम्ही अजून टच मध्ये आहोत. म्हणजे कसं आपण म्हणतो ना की जुनं फ्रेंडशिप कधी तुटत नाही. त्या टाईप मधल्या झोन मधली आमची फ्रेंडशिप आहे. सो तो येतो दरवेळेस आपल्याकडे जेरॉक्स वगैरे काढायला. सो तसं स्वतः पण आलेला आहे. तो भरपूर काम दिलेलं आहे त्याने. आता ते काम मी करते. त्याचं काम पहिलं घेते करायला. अर्थात तो ऐकून होता ऍक्च्युली आज आपल्याकडे. तोच आता 20 रुपये जमा झाले. धन्यवाद. आज खूप जास्त दमले. आज जवळजवळ 300-350 फ्रेंड्स होते माझ्या फ्रेंडच्या. आणि आता सोसायटीमधल्या अजून एका काकूंच्या पण फ्रेंड्स, खूप साऱ्या फ्रेंड्स होत्या. सो आता 10 वाजून गेलेलेत ऑलमोस्ट. तरी मी अजून शॉपमध्येच आहे. आणि आज खूप पसारा झाला आहे शॉपमध्ये. आज संध्याकाळी खूप एकत्रच आले की कस्टमर एकदम एकत्रच येतात. त्यामुळे सगळा राडा होतो. तुम्हाला मी पसारा दाखवते. हा बघा सगळा पसारा घातलाय मी ह्याच्यावरती. फुल पसारा. तर हे सगळं मला उद्या आल्यावरती आवरायचं आहे. शॉपमधला माझा पसारा हे उद्या आल्यावर मी सगळं क्लीन करून टाकेन. आता मी फास्ट ह्याला स्टेपल मारते आणि माझं सगळं बॅग सगळं घेते. खूप थंडी पडली आहे. आवरते आणि 90च्या स्पीडनी घरी. कारण मला आता भूक पण खूप लागली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.